मी बोलतो शिल्पीशी. तिला आता किती समजवलं ना ती समजणार नाही. तिचा राग थोडा शांत होऊ दे, मग मी बोलेन. तू नको काळजी करू. येऊ? हो. अश्विनी, अगं शिल्पीला माहित नव्हतं का पार्टनरशिप बद्दल? अश्विनी, तू माझा रिस्पेक्ट करते हे मला माहिती आहे. इवन तुला माझ्याबद्दल अटॅचमेंट आहे हे पण मला माहिती आहे. पण प्लीज माझ्यासाठी तू तुझी फॅमिली डिस्टर्ब नको करूस. आणि हे बघ, तू मला पार्टनर कर नको करूस. आय एम ऑलवेज गोइंग टू बी देअर. आणि हे बघ, शिल्पीला आवडत नसेल ना तर प्लीज मला पार्टनरशिप नको देऊस. जेनी, अगं काय बोलतेस तू? तूच मला म्हणाली होतीस ना, प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि वेगळ्या ठेवायच्या. मी तेच करते. अगं शिल्पी आता रागाच्या भरात आहे, थोड्या वेळाने शांत होईल, तिला समजावेन मी, होईल सगळं व्यवस्थित. ओके, पण प्लीज तू ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस. चल जाते मी. हां, टेक केअर. तुम्ही पुन्हा पुन्हा बाळाचं नाव काढून मला तिच्याशी गोड बोलायला लावता, पण वहिनी मला काळीचीही किंमत देत नाही. सगळं चुकीचं घडतंय, सगळं वाईट घडतंय माझ्या आयुष्यात, काहीच चांगलं होत नाहीये. म्हणून कुठलीही जेनिफर, काय अक्कल आहे तिला? तरी सुद्धा तिला चांगली ट्रीटमेंट आणि तिच्या समोर माझा सतत अपमान का? म्हणून मला तर ना लिटरली असं वाटतंय की हे गोड बोलण्याचं नाटक आता संपून टाकायला पाहिजे. सरळ असं सुनवायला पाहिजे ना तिला. तुम्ही बोलत का नाहीये? काही काय बघताय तुम्ही तिकडे? अनंतात पाहते मी, अनंतात. कारण जे मला दिसतं तुला कधीच दिसू शकत नाही. कारण तुला तुझ्या अपमानापुढे दुसरं काही दिसतच नाही. पण मला चांगलं दिसतंय, कारण तुझ्या आजूबाजूला काहीतरी मोठं आणि भयंकर घडतंय. म्हणजे नांदी. प्लीज मला कळेल असं बोलाल का काहीतरी? मला हे नाही कोड्यात बोललेलं कळत. खूप मोठं आणि भयंकर संकट येणार आहे, जे जगासाठी घातक असेल, पण तुझ्यासाठी यातून काहीतरी चांगलंच घडेल. तुम्ही काय बोलताय? संकटातून कसा फायदा होणार आहे? आलीये, त्या संकटाची वेळ आता जवळ आलीये. तू जा, निघ, आत्ताच्या आत्ता जा. तुझ्या घरी तुझी जास्त गरज आहे. तू तिथे असायला हवा आता. जा. हो हो हो. अरे तुझी गरज होती म्हणून मी कंपनी जॉईन केली. अरे तू माझ्याबरोबर असं केलंस? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुला? काही कर आणि मला या लोन प्रकरणात बाहेर काढ, नाहीतर मी सोडणार नाही तुला. अरे हसतोच काय? वेळा नाहीस का? 5 कोटींचं लोन घेतलंयस तू माझ्या नावावर. आत्ताच्या आत्ता केकेला फोन कर, सांग हे लोन तू घेतलंस, मी नाही. श्रेयस, इतके दिवस तो मला अति प्रामाणिक वाटायचा, हुशार वाटायचा, पण आज कळलं तू मूर्ख आहेस. मूर्ख नाही, तू महामूर्ख आहेस. श्रेयस वाघमारे, तू संपलास.
अरे माझं बोलणं नीट ऐकून तर घे. तुला ना प्रत्येक गोष्टीची खाई असते. खाई खाई खाई. अरे ह्या मुलाने तुला किती वेळा माझ्यापासून सावध राहा म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला, तू त्याचं ऐकलंच नाही. अरे ज्या माणसाने तुला धक्के मारून या ऑफिस मधून बाहेर काढलं, त्या माणसावर विश्वास ठेवलास. अरे तुझ्या जागी मी असतो ना तर या ऑफिस मध्ये माझा पाय सुद्धा ठेवला नसता. पण तू ते केलास. का माहितीये, तुला ना या प्रोजेक्ट मधून मिळणारे पैसे महत्वाचे होते, म्हणून तू त्या पैशासाठी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. नुसती तुला पैशाची हाव नाहीये, तुला पॉवरची सुद्धा हाव आहे. आणि ती हाव मी ओळखली. आणि म्हणूनच मी तुला सायनिंग अथॉरिटी दिली. त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी समजून गेलो तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास बसलाय. काय श्रेयस, अरे तू मोठ्या माझ्यात प्रत्येक पेपरवर साईन करत होतास ना. अरे कुठल्या पेपरवर साईन करतोयस, का करतोयस याचं भान सुद्धा तुला नव्हतं. तुला माझ्या ऑफिस मध्ये थोडीशी पॉवर दिली आणि तू सगळं विसरलाय. मी नाही तुला फसवलं, तुझा हा मूर्खपणा, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स त्याने तुला फसवलं. वारंग मी सोडणार नाही तुला. अरे जीव घेईन मी तुझं. अरे अरे माझा जीव घेऊन काय फायदा. तू जे माझा सही करतोस ना, सही सही, त्या सहीचे पेपर्स त्या केकेकडे, आणि त्याला जर वेळेत पैसे नाही दिलेस तर मग तो तुला जिवंत सोडणार नाही. अरे मला मारण्यापेक्षा तू तुझं लोन कसं फेडणार आहेस याचा विचार कर बाळा. नीच माणूस असतो, नीच. अरे तुला मदत व्हावी म्हणून ही कंपनी जॉईन केली मी परत, आणि तू मलाच फसवलास. खरं सांगू श्रेयस, अरे मला तुला फसवायचं नव्हतं रे. अरे माझं अगदी प्युअर इंटेन्शन होतं, मला तुला मदत करायची होती. पण काय करणार, माझा ना प्रॉब्लेम झाला. माझ्या कंपनीवर एवढं मोठं लोन झालं, ते कसं फेडणार आहे मी. माझ्याकडे कोणता ऑप्शन नव्हता खरंच. म्हणून मी काय केलं माहितीये का, मार्केटमध्ये पैसे मागितले, पण मला कोणीच मदत करत नव्हतं. अरे माझ्यासारख्या सज्जन माणसावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता रे. मग काय, मला तुझा चेहरा, तुझं नाव पुढे करावं लागतं. सो सॉरी, प्लीज मला माफ कर. असं नाही ऐकणार तू. आता पोलिसात जाऊन कंप्लेंट करतो, आणि जोपर्यंत तू तुरुंगात जात नाहीस ना तोपर्यंत गप्प नाही बसणार मी. रिअली, प्लीज गो. पण श्रेयस, तुझ्याकडे काही प्रूफ आहे का? असेलच ना? नाही आहे ना? आणि मी मिळूनही देणार नाही. जा, पैशाची सोय कर, नाहीतर फुकटचा मरशी. या, या. का लागला का फोन? नाही. कामाला या पोरीची बाबा. आल. अरे काय कुठे गेला होता आज? तू तर गायबच झाला. ते एक अर्जंट काम होतं भाऊ. कसलं अर्जंट काम? ते अरे काय पार्टी संपली, लाईट बीट बंद केलं सगळे. ऐका ना, मी तुम्हाला सगळं नंतर सांगते, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. का तू कशाला? मी सांगते ना सगळं. शिल्पी बाबा प्लीज, तू नको सांगूस वहिनी, मी सांगते सगळं. कारण काय आहे ना, तू जर सांगितलंस तर तू सगळी तुझी बाजू सांगशील,
माझी पण बाजू दादाला कळायला पाहिजे ना. सो दादा, काय झालं, ही जी पार्टी मी ऑर्गनाईज केली होती, कोणासाठी ऑर्गनाईज केली होती? वहिनीसाठी, तिच्या सक्सेससाठी. आणि तिने काय केलं? तिने मला 10% पार्टनरशिप टेकवली, जेव्हा की 50% एक्सपेक्ट करत होते मी. 50 काय, खरं तर त्याच्यापेक्षा जास्त कॅलिबर आहे माझं. तेव्हा तिने 10% पार्टनरशिप दिली मला. फक्त जणू मीच तिला विचारायला गेले होते, अगं मला दे ग काहीतरी, 10% तरी पार्टनरशिप दे, दया कर माझ्यावर. शिल्पी, अगं असं काही प्लीज मध्ये बोलू नकोस. मी बोलतीये ना की आता 10%च अधिकार उरलाय माझ्या भावावर सुद्धा माझा. अगं पण शिल्पी 10% फार होतात. 10% सोड, बिझनेस सुद्धा वाढला ना तर 1-2% फार होतात. अहो पण बाबा, 50% ही अमाऊंट 10%पेक्षा जास्तच असणार ना. पण या सेल्फिश बाईच्या हातनं पैसे सुटणार नाहीत. कायम हे असंच आहे पहिल्यापासून. फक्त असं दाखवायचं तोंड देखलं की मी शिल्पीला कसं समजून घेते, मी कसं काम देतेय तिला. पण एक गोष्ट लक्षात ठेव वहिनी, मला कोणाचीही दया नकोय. माझं मी बघून घेईन काय करायचं ते. शिल्पी, ऐक ना अगं, हे आत्ताच आलेत. हे बघ, या विषयावर आपण उद्या सकाळी बोलूया प्लीज. आणि तूही आता रागाच्या भरात आहेस उगाच. ए नाही नाही नाही, मला बोलायचंच नाहीये अगं तुझ्याशी. मी तुझ्या इतकी नाटकी बाई कधीच बघितली नाही ग. प्रत्येक गोष्टीत नाटकं करतेस. शिल्पी प्लीज जरा 5 मिनिटं शांत बसशील का? का आता मी शांत बसायचं? तुला तर तुझ्या बायकोच्या विरुद्ध एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायचा नाहीये ना. मी खूप एकटी आहे या घरात, कोणी नाहीये माझं. शिल्पी, जरा शांत होशील आणि ऐकून घेशील का? मला मान्य आहे की तुझा माझ्यावर राग आहे, पण त्यामुळे तू यांना आणि घरच्यांना काही बोलू नकोस ग. हे बघ, तसंही कंपनीमध्ये माझ्या इतकाच घरातल्या सगळ्यांचा हक्क आहेच ना. आणि पेपर्स फक्त फॉर्मॅलिटीज आहेत ग. अगं काय बोलतेयस तू? मी काय लहान आहे का कुहू एवढी, जिला शब्दामध्ये गुंडाळून तू असं गप्प करून टाकशील? वहिनी, तुला जर खरंच असं वाटत असेल की या कंपनीवर माझा सुद्धा हक्क आहे, तर ते मला लेखी दे. मला लिहून दे कागदावर. कारण तुझं हे गोड गोड बोलून मला लांब ठेवणं काय असतं हे कळलंय मला आता. शिल्पी, काय चाललंय हिचं? का कटकट करते ही? ऐका ना, तुम्ही फ्रेश व्हा ना, आपण सगळं नंतर बोलूया. तुम्ही फ्रेश व्हा आधी. श्रेयस, श्रेयस काय झालं? काय टेन्शन मध्ये दिसतोस तू? ठीक आहे सगळं. नाही पण आल्यापासून मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. काय झालंय? ते बाबा, अश्विनी जेवले का सगळे? नाही म्हणजे पार्टीत खाल्लं तेवढंच, कुणी जेवलं नाही अजून. मी आत्ताच जर खरं सांगितलं तर कोणीच जेवणार नाही. ठीक आहे, तू आना घे, मी फ्रेश होऊन येतो. बाबा आलोच मी. आता विचारू? काय विचारायचं? बाबा, ते जेवताना विचारत होती ना ती, आणि तुम्ही म्हणालात जेवण झाल्यावर विचार. हा, बोल बोल. बाबा, तुम्ही इतका वेळ कुठे गेला होतात? घरी का नाही आलात लवकर? अगं ते मला एक अर्जंट काम होतं बाळा. ठीक आहे. अरे आता मला गोष्ट सांगा. गोष्ट? कुहू, मला ना आज एकटं वाटतंय खूप. मला तुझी कंपनी हवी आहे. तू येशील माझ्यासोबत झोपायला, आणि मी तुला ना बाबांपेक्षा खूप छान गोष्ट सांगेन. मला माहितीये तू कशी गोष्ट सांगतेस. एक होतं गाव, गावात होतं पोस्ट, संपली माझी गोष्ट. मला अशी गोष्ट नकोय, मला एकदम मोठी आणि खरी खरी गोष्ट पाहिजे. अगं 2 गोष्टी सांगेन, आणि छानवाली सांगेन. हा ठीक आहे, चल. अहो, काय झालंय? आल्यापासून बघते तुम्ही कसला तरी विचार करताय.
कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे का तुम्हाला? काय आहे? कसली पेपर्स आहेत? वारांनी आपल्याला पुन्हा फसवलं. माझ्या डोक्यावर 5 करोडचं लोन घेतले ते. आपला विश्वासघात केला ते. गुड्डू, मी काय सांगतो ते नीट आहे. त्या श्रेयस वाघमारेला सगळं कळलंय. आता तो गप्प बसणार नाही. हो साहेब, तुम्ही फक्त सांगा हो, लगेच. नाही, आता आपल्याला काहीच करायचं नाहीये. जर का आपल्याला संशय आला ना, तर सगळी भानगड आपल्या मागे लागेल. खूप अलर्ट राहून काम करायचं. तो प्रत्येक गोष्टीची मला खबर देत राहा. ठीक आहे साहेब. त्याने तोंड बंद ठेवलं तर ठीक. उगीच वळवळ करायला लागला ना तर टाक उडवून. एक लक्षात ठेव, या सगळ्यात माझा हात आहे हे कुणालाही कळता कामा नये. हो साहेब, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा गुड्डू आहे ना. आपल्याला लिगली कोणतीही ऍक्शन घेता नाही येणार, कारण या सगळ्या पेपरवर श्रेयसच्या सह्या आहेत. त्यामुळे हे कर्ज श्रेयसनेच घेतले हे सिद्ध होते. अरे मी नाही घेतलं बाबा कर्ज. ते पैशाला हात पण नाही लावला मी. नकळतपणे घेतल्या माझ्या सह्या त्याच्यावर. सह्या करताना मला माहित पण नव्हतं ते पेपर्स मध्ये काय लिहिलंय. अरे पण श्रेयस, त्याने हे प्रूव्ह नाही होत ना. हा, तुझे हातपाय बांधले असते आणि तुझ्याकडून सही घेतली असती आणि आपल्याकडे त्याचं फुटेज असतं तर काहीतरी झालं असतं. पण फक्त बोलण्यात गुंतवले आणि सही घेतली हे कारण कोर्टात नाही चालणार. म्हणजे विद्युत आता सगळं आपल्या हाताबाहेर गेलं. नाही, तसं नाही बाबा. मी सबनीस सरांशी बोलतो याबद्दल. ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. पण सध्या तरी सगळंच श्रेयसच्या विरोधात आहे. ऐक बाबा, आता एवढं मोठं कर्ज आपण कसं फेडायचं? बाबा तुम्ही हातपाय नका घालू. मी करतो काहीतरी. विद्युत, चल बाहेर जाऊन बोलूया. चल. हां, घरी सगळे टेन्शन मध्ये आहेत प्रतीक. आई रात्रभर झोपली नाही. बाबा खूप अपसेट आहेत रे. प्रतीक, आम्ही पैशाची सोय नाही करू शकलो तर बाबांना ते होणार नाही ना. मयुरी, श्रेयस सर निर्दोष आहे ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला प्रूफ्स लागणार आहेत. आणि आता आपल्याकडे वेळही फार कमी आहे. आणि तुला माहिती आहे का, मी श्रेयस सरांना वारांबद्दल सतत वॉर्न करत होतो, पण त्यांनी माझं ऐकूनच घेतलं नाही ग. तू काय सावध करत होतास? उलट तूच बारांकडे जॉब जॉईन करायला सांगितलंस ना बाबांना. पण मी नंतर त्यांना सांगत होतो ना की कसा विश्वास होतील ते. तू आधी त्यांना जॉब जॉईन करायला सांगितलंस, त्यामुळे हे सगळं घडलं. नाही तर काहीच झालं नसतं असं. मयुरी, ट्रस्ट मी, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे म्हणून मी हे सगळं केलं होतं. या काय गरज होती आमच्या घराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची? आम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो असतो प्रतीक. तू हे सगळं केलंस ना, म्हणून हे सगळं आता चुकीचं होऊन बसलंय. हे बघ मयुरी, मला जेन्युइनली तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते. तो वारंग इतका नीच माणूस असेल ना, मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं ग. प्लीज ट्रस्ट मी. जरी मला आधी माहिती असतं तर मी हे कधीच केलं नसतं. हे बघ मयुरी, तू ना नंतर मला हवं तितकं बोल, पण सध्या आपला एकच मोटिव्ह असायला हवं की आपण श्रेयस सरांना कशी मदत करू शकतो. आय एम सॉरी. मला ॲक्च्युली ना बाबांना इतकं टेन्शनमध्ये बघायची सवय नाहीये. त्यांना असं बघितलं ना की मला खूप अस्वस्थ होतं. इट्स ओके मयुरी, पण आता तरी आपण यावर लक्ष देऊ की या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं निघेल. प्रतीक, मग आपण त्या वारंगच्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट केली तर? त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अशा केसेसमध्ये ना पोलीस केस होऊच शकत नाही. का? आपण पोलीस केस का नाही करू शकत? कारण श्रेयसने हे कर्ज कोणत्याही बँकेतून किंवा ऑथोराइज पद्धतीने घेतलेलं नाहीये. त्याने एका इंडिव्हिज्युअल माणसाकडून हे पैसे व्याजावर उचलले, ज्यात कुठलीही ॲग्रीमेंट नाहीये, कुठलीही स्टॅम्प ड्युटी नाहीये, कुठलेही टर्म्स नाहीयेत. थोडक्यात आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीयेत. थोडक्यात हे इल्लीगल पद्धतीने घेतलेलं कर्ज आहे. त्यामुळे आपण पोलिसात त्याची तक्रार सुद्धा करू शकत नाही. म्हणजे इन शॉर्ट, आपल्याला पेपरवर लिहिल्याप्रमाणे
हे 5 कोटी रुपये परत करायचे. हे सगळं ठीक आहे श्रेयस, पण 5 कोटी ही मोठी रक्कम आहे आणि इतक्या कमी वेळात आपण हे जमा कसे करणार? कमी वेळात म्हणजे एक्झॅक्ट किती दिवसात परत करायचे? वाघमारे 7 दिवस, फक्त 7 दिवस आहेत तुझ्याकडे. रिमाइंड करायला फोन केला होता. जर 7 दिवसात पैसे परत मिळाले नाहीत तर काय रे, काय झालं? कोणाचा फोन होता? 7 दिवस. काय? 7 दिवसात आपल्याला 5 कोटी उभे करायचे आणि परत करायचे.